नमस्कार. आज आपण इयत्ता दुसरी नवीन अभ्यासक्रम इंग्रजी विषयामधील नंबर सॉन्ग या कवितेच्या खाली दिलेला हा संपूर्ण स्वाध्याय अगदी डिटेलमध्ये पाहणार आहोत. बानो हाय. गुड आफ्टरनून. बानो, ही कविता आपण छान ताला सुरात म्हटली की नाही. काल आपण ती अपलोड पण केली. आता काय करूयात, अगोदर या कवितेचं इंग्रजीत वाचन करूयात आणि मग हा खालचा स्वाध्याय सगळा घेऊयात. माझ्यासोबत वाचन करा. 1.8 नंबर सॉन्ग. Listen, repeat and sing. Rabbits. 1, 2, 3. Will you come and play with me? Camels. 4, 5, 6. Why do you have a hump like this? Monkeys. 7, 8, 9. Will you teach me how to climb? When I have counted up to 10, the elephant says, now start again. कवितेचा अर्थ पटकन थोडक्यात सांगते. सशा 1, 2, 3. विल यू कम अँड प्ले विथ म्हणजे तू माझ्यासोबत येऊन खेळशील का. कॅमल्स 4, 5, 6. उंटा 4, 5, 6. व्हाय डू यू हॅव अ हम्प लाईक दिस? तुला असं हम्प का आहे? इथलं जे कुबड आहे त्याचं असं उंचवटा का आहे इथं तुझ्या पाठीवरती? मंकीज 7, 8, 9. माकडा 7, 8, 9. विल यू टीच मी हाऊ टू क्लाइंब? तुझ्यासारखं आम्हाला वर चढायला शिकवशील का? वेन आय हॅव काउंटेड अप टू 10. मी जेव्हा 10 पर्यंत मोजतोय. द एलिफंट सेज नाव स्टार्ट अगेन. एलिफंट म्हणतोय चला पुन्हा पहिल्यापासून 1 to काउंट करायला सुरू करा. असा हा कवितेचा थोडक्यात अर्थ आहे. कवितेचं गायन आपण केलेलं आहे, त्याचा व्हिडिओ पण आपण अपलोड केला आहे. आता स्वाध्याय बघूयात. लिसन अँड स्पीक. रुद्र अँड आर्या आर व्हेरी गुड फ्रेंड्स. हा आहे रुद्र, ही आहे आर्या. हे खूप चांगले कोण आहेत? मित्र मैत्रीण आहेत. ठीक आहेत. टुडे दे विल काउंट द थिंग्स दे हॅव. आज ते त्यांच्याजवळ असणाऱ्या वस्तू मोजणार आहेत. आता ही मधली रेष दिसते का तुम्हाला? ह्या रेषेच्या ह्या बाजूच्या सर्व वस्तू कोणाच्या आहेत? रुद्र. आणि ह्या रेषेच्या ह्या बाजूच्या सर्व वस्तू कोणाच्या आहेत? मग आता तो ह्या ज्या वस्तू मोजतोय ना तो वाक्यात मोजतोय. डायरेक्ट 1, 2, 1 कॅट 1 टॉय असं नाही मोजत आहे. आता काय मोजतोय तो बघा. आय हॅव म्हणजे माझ्याकडे आहे. आता रुद्राकडे काय काय आहे बघूयात. आय हॅव 1 कॅट. म्हणा आय हॅव. म्हणा वाक्य पूर्ण. माझ्याकडे एक मांजर आहे असं रुद्र म्हणतोय. आय हॅव 1 टॉय. माझ्याकडे एक काय आहे? खेळणं. आय हॅव 9 पेन्स. सांगा मराठी अर्थ काय होईल याचा? माझ्याकडे 9 पेन्स म्हणजे किती? 9 पेन आहेत. आय हॅव 5 ऑरेंजेस. माझ्याकडे काय आहेत? ऑरेंज म्हणजे संत्री. किती आहेत संत्री? 5 म्हणजे किती? 5. मग सांगा ना. आय हॅव 5 ऑरेंजेस म्हणजे काय? माझ्याकडे 5 संत्री आहे. व्हेरी गुड. आता हे बघा, आय हॅवचं वाक्य कसं करायचं तुम्हाला मी शिकवलं, बरोबर आहे. तुमच्याकडे पण मी काही ठराविक वस्तू दिलेल्या आहेत. तुमच्याकडून पण वाक्य मी बोलून घेणार आहे. त्यापूर्वी आर्याजवळ ज्या वस्तू आहेत ना त्या वाक्य रूपात आपण बोलूयात. मी अगोदर सांगते. म्हणा 1 कॅप 7 बॉटल्स 1 ॲपल 10 टॉयज. आता एक वाक्य मी बोलून दाखवते, बाकीचे तुम्ही बोलून दाखवा. आय हॅव 1 कॅप. अरे काय म्हणते? आय हॅव 1 कॅप. माझ्याकडे एक कॅप आहे. आता पुढचं वाक्य तुम्ही सांगा. हा. आय हॅव 7 बॉटल्स. व्हेरी गुड. माझ्याकडे 7 बॉटल आहेत. हा पुढे. आय हॅव 1 कॅप. कॅप आहे का ॲपल आहे? Apple. हां परत. आय हॅव 1 ॲपल. अर्थ सांगा. माझ्याकडे एक ॲपल आहे. व्हेरी गुड. हां पुढे. आय हॅव 10 टॉयज. किती टॉयज आहेत तिच्याकडे? 10. हां माझ्याकडे 10 खेळणी. टॉयज म्हणजे खेळणी आहेत. आता तुमच्या सगळ्यांकडे मी वस्तू दिलेत की नाही हातामध्ये ठराविक. प्रत्येकाने त्या वस्तू मोजायच्या आणि किती आहेत आम्हाला सांगायचे. तुझ्याकडे काय आहे रे बाळा? सांग. इरेझर. ओके चल मोज. हा शौर्य आहे आमचा. 2, 3, 4, 5. वाक्य काय सांगशील? आय हॅव 5 11. व्हेरी गुड. एक्सलंट. हां राजवीर काय आहे तुझ्याकडे? स्टोन आहेत. स्टोन. हां मोज चल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. वाक्य कसं सांगशील? I have
किती? हाऊ मेनी स्टोन्स किती? आय हॅव 8 स्टोन्स. व्हेरी गुड. चला ओवी, काय तुझ्याकडे दाखवा आम्हाला. पेन्सिल. ओके चला हां. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, किती पेन्सिल आहेत तुझ्याकडे? 10. वाक्य सांगायचं बाळा. I have 10 pencils. व्हेरी गुड. हां शर्यू, तुझ्याकडे काय आहे आम्हाला दाखवा आधी. पेन. हां मोज. 1 2 3 4. I have 4 pens. व्हेरी गुड. राजवर्धीन, तुझ्याकडे काय आहे? Eraser. छोटे छोटे इरेझर. चला मोजा. 1 2 3 4 5 6 7 8. व्हेरी गुड. वाक्य सांगा मला. I have 8 erasers. व्हेरी गुड. हां सानू, तुझ्याकडे काय आहे? काय म्हणायचं त्याला? लिप. ओके चला. 1 2 3 4 5 6 7. व्हेरी गुड. वाक्य काय? I have a 7 7 लिव्ज म्हणायचं. लिव्ज. आता ते का म्हणायचं ते मी सांगते शेवटी व्हिडिओच्या. ठीक आहे. बघा बाळांनो, इथं म्हणजे इथं मुलांनी वस्तू आणि हे आय हॅव जर शिकवलं मुलांना, याच्या आधी पण वाक्य कसे तयार करायचे, डू यू लाईक टू डू, अशी बरीचशी वाक्य बी मुलांना तयार करायला शिकवलेली आहेत. इथं देखील मुलं आज नवीन वाक्य आणि नवीन अर्थ शिकली. मुलांना इथं वस्तू दिलेल्या आहेत, याच्यातून मुलं अंक देखील शिकले, सोबत इंग्रजी वाचन देखील शिकले आणि इंग्रजी बोलायला देखील शिकले वाक्यांच्या माध्यमातून. अशा पद्धतीनं मुलांना इंग्रजी वाक्य बोलायला शिकवायचे आहेत, अंक शिकवायचे आहेत. इथं वेगवेगळे प्रकार तुम्ही वापरू शकता. आता बाळांनो, सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? इथं बघा, इथं जिथं जिथं 1 वस्तू आहे तिथं कॅटला कॅट म्हटले, 1 टॉय, 1 ॲपल, 1 कॅप म्हटले. मात्र जिथं एकपेक्षा जास्त वस्तू आहे तिथं 9 पेन आहेत, तर तिथं काय म्हटलं? पेनच्या ऐवजी पेन्स. ऑरेंजच्या ऐवजी ऑरेंजेस म्हटले, बॉटलच्या ऐवजी बॉटल्स म्हटले आणि टॉयच्या ऐवजी टॉयज म्हटले. असं का केलं असेल रे? एका वस्तूला पेन आणि जास्त वस्तू असल्यावर पेन्स, बॉटल्स, ऑरेंजेस असं का म्हटलं असेल? सांग बरं. कारण की जी एक वस्तू असते हां. त्याला एकाचाच उच्चार करायचा असतो. बरं. जी अनेक वस्तू असते त्यांना अनेकाचा उच्चार करायचा असतो. छान. व्हेरी गुड. बघा, म्हणजे इथं त्यांना तेच सांगायचं आहे की पुढचा आपला स्वाध्याय असतो आहे ॲड यस टू मेक 1 टू मेनी. मुलांना एक वचन आणि अनेक वचन, एक आणि जास्त, हे मुलांना समजून सांगायचं आहे. आता एक वचन, अनेक वचन, सिंग्युलर, प्लुरल हे फार डीपमध्ये आहे इंग्रजी इंग्रजी व्याकरण. मुलांना एवढ्या डीपमध्ये न जाता सोप्या भाषेत आपण समजूयात. आता बघा, इथं बॉल आहे बाळांनो. हा शब्द काय? शब्द वाचू आधी आपण. काय शब्द हा? बॉल, ॲपल, कॅट, डॉल. बरं, डॉग आहे. डॉग. डॉग. आता हे बॉल आहे. हां, इथं बघा, हे टॉयज होतं. मग टॉयचं स्पेलिंग आपल्याला माहिती आहे का? 1 टॉय, मेनी म्हणजे जास्त, एकपेक्षा जास्त. पुढं काय लावले रे? टॉयच्या पुढं काय लावले? हे यस लावले. काय लावले? यस. अगदी बरोबर. जेव्हा एकापेक्षा जास्त वस्तू असतात तेव्हा त्याच्या पुढे काय लागतं? यस. हे लक्षात ठेवायचं. आणि त्याचा उच्चार सुद्धा कसा होतो? टॉयज. जेव्हा यस लागतं तेव्हा उच्चार बदलतो. बरोबर आहे की नाही? थोडक्यात मराठीत आपण एक वचन अनेक वचन बघू. झाड, त्याचं अनेक वचन काय? झाडे. पेनला पेनच येते. त्यानंतर वही, वह्या. पुस्तक, पुस्तके. बरोबर आहे. इथं काय झालं रे? पेन्सिल खाली ठेववी. इथं काय झालं रे? जेव्हा एकापेक्षा जास्त वस्तू झाल्या तेव्हा त्याचा उच्चार बदलला. त्याचप्रमाणे सोप्या पद्धतीनं इंग्रजीमध्ये असतं. आता इथं बघा, एक बॉल, 1 बॉल, मेनी काय येणार? मेनी म्हणजे एकापेक्षा जास्त. मेनी काय येणार? बॉल्स. 1 बॉल, मेनी बॉल्स. बघा, मी ते लिहून दाखवते. आता लिहिताना जर सर्व शूटिंग केलं तर व्हिडिओ आधीच खूप मिनिटांचा झालेला आहे. मी पटकन उत्तरं लिहून मुलांना वाचून दाखवते. लिहिण्यापूर्वी आवर्जून सांगते, हे 1 बॉल आहे. मेनी, बॉलच्या पुढे यस लावून बॉल्स म्हणायचं. बघा, इथं मी उत्तरं देखील लिहिली सर्व. बॉल, 1 बॉल, मेनी बॉल्स. 1 ॲपल, मेनी ॲपल्स. 1 कॅप, मेनी कॅप्स. 1 डॉग, मेनी डॉग्स. अशा प्रकारे एक वचन आणि अनेक वचन. जेव्हा एकच वस्तू असते तेव्हा मूळ शब्द घ्यायचा आणि जेव्हा जास्त वस्तू असतात, जास्त बॉल आहेत, जास्त ॲपल आहेत, जास्त कॅप आहेत, एकापेक्षा जास्त, तेव्हा त्याच्या पुढं काय लावायचं? यस. आणि त्याचा उच्चार देखील करायचा. एकदा माझ्यासोबत म्हणा. बॉल, बॉल्स. बॉल, बॉल्स. ॲपल, ॲपल्स. ॲपल, ॲपल्स. कॅप, कॅप्स. कॅप, कॅप्स. डॉग, डॉग्स. डॉग, डॉग्स. तुम्हाला समजलं एक वचन अनेक वचन, 1 आणि मेनी. आता पुढे बघा, इथं तसंच आहे.
लेट्स प्रॅक्टिस काउंट अँड मॅच द वर्ड्स विथ द करेक्ट पिक्चर. आता हे काय आहेत रे सांगा? कॅट्स आहेत. हे काय आहे? डॉग आहे. हे काय आहेत? बॉल्स. ही काय आहे? व्हॅन्स. हे ॲपल्स. आणि हे शिप्स. हे काय आहेत? शिप्स. आता बघा इथं मोजायचे आणि इथं शोधायचे. आधी आपण हे वाचूयात. 2 व्हॅन्स. 2 vans. 4 ships. 4 ships. 8 cats. 8 cats. 3 balls. 3 balls. 1 dog. 1 dog. 6 apples. 6 apples. आता तुम्ही मोजायच्या आणि योग्य जोड्या लावायच्या. एकेकाडी मोजा. चल राजवर्धीनी मोज पटपट. हा 1 1 2 3 4 5 6 7 8. 8 काय आहे? Cats. कुठे आहे बघ बरं 8 cats. 8 cats. हा. 8 cats. 8 cats. सापडत आहेत का? हो. कुठे आहेत? छान, व्हेरी गुड. 8 कॅट्स. हे बघा त्याची जोडी या पद्धतीने लावायची आहे. आता जोड्या लावत बसण्यापेक्षा आपण सांगूयात. आता डॉग किती आहे रे? 1 आहे. 1 डॉग. 1 डॉग आहे बघा इथे. 1 डॉग. मीच लावू का बाळांनो जोड्या? 1 डॉग. तुम्ही अशा पद्धतीने लावायचे. हे काय आहेत रे? बॉल्स आहेत. किती आहेत मोजा? 3. मोजा ना. 1 2 3. मग याचं काय येणार? 3 बॉल येणार का 3 बॉल्स येणार? 3 balls. व्हेरी गुड. 3 बॉल्स कुठे आहे बघा इथे सापडलं मला. 3 बॉल्स. ठीक आहे. ह्या 2 काय आहेत? व्हॅन आहेत. किती आहेत व्हॅन? 2. मग 2 व्हॅन्स कुठे आहे? आता व्हॅन येणार का व्हॅन्स येणार? 2 आहेत बघा. व्हॅन येणार का व्हॅन्स येणार? Vans. व्हेरी गुड. हे बघा 2 व्हॅन्स. हे बघा इथे जोडी लागते. पुढे हे काय आहेत? ॲपल आहे. आता एक ॲपल आहेत का जास्ती ॲपल आहेत? Justy. मग ॲपल येणार का ॲपल्स येणार? Apples. किती ॲपल्स आहेत? मोजा. 1 2 3 4 5 6. किती ॲपल्स आहेत? 6. व्हेरी गुड. ॲपल्स किती आहेत? 6. तर 6 ॲपल्स सापडले बघा इथे. 6 ॲपल्स. आणि आता काय राहिले रे? शिप राहिलेत. शिप किती आहेत मोजा? 1 2 3 4. 4 शिप आहेत. मग ते शिप येणार का 4 शिप्स येणार? Ships. मग एक वचन आणि अनेक वचन कळलं. जेव्हा एकच वस्तू असते तेव्हा काय त्याचा मूळ उच्चार करायचा. बॉल, शीप, डॉग, कॅट, बॉय. है की नाही? आणि जेव्हा जास्त वस्तू आहेत तेव्हा त्याला पुढं काय लावणार आपण? Yes. येस लावणार. आलं लक्षात सर्वांच्या? आता इथं बघा मी टोकन ठेवलेले आहेत तुम्हाला मोजायला. ठीक आहे. हा कलर कोणत्या कलरचे टोकन आहेत हे? केशरी. अरे इंग्रजीचा तास चालू आहे आपला. कुठल्या कलरचे? Orange. हे Blue. हे Green. हे Red. आणि हे Yellow. ओके. बघा म्हणजे इथं मुलांना जेव्हा आपण नंबरचा जो स्वाध्याय घेतोय इथं मुलांचा कलरचा देखील अभ्यास झाला. आता प्रत्येकाने पुढे यायचं आणि हे टोकन्स कुठल्या कलरचे किती टोकन आहेत हे सांगायचे. त्यापूर्वी कसं सांगायचे ते पहा. इकडे बघा याच्यावरून सांगायचं आहे. चूज द करेक्ट वर्ड अँड कम्प्लीट द सेंटेन्सेस. म्हणजे इथं वाक्य पूर्ण. चूज द करेक्ट. ह्या कंसामध्ये जे शब्द दिलेले आहेत ते निवडायचे आहेत आणि हे वाक्य पूर्ण करायचं आहे. आता चित्रात काय काय दिसते आधी आपण बघूयात. डक दिसते. अजून फिश आहे. आणखी फ्रॉग आहे आणि ट्री आहे. हे बघा डक्स आहेत का? डक्स आहेत. फिश आहे का? आहे. फ्रॉग्स आहेत का? आहेत. आणि ट्री आहे का? आहे. मग आता ह्याचा अर्थ सांगते मी. I see 4. मला 4 दिसत आहेत. मी 4 पाहतीये किंवा मला 4 दिसत आहेत. काय आहेत 4? I see 4. 4 काय आहेत रे ह्याच्यात शोधा बरं. 1 2 3 हे बघा 4. मासे. फिश. काय आहेत? Fish. I see 4 फिश. हो का? 1 2 3 4. I see 4 फिश. I see 4 फिश. आता I see 2. आता 2च काय दिसते त्या चित्रात बघा. 2च काय दिसते बघा. ह्या Frog. कंसातला शब्द घ्यायचा आहे आपल्याला. आधी चित्रात पहा. किती आहेत 2? काय आहेत 2? Frogs. फ्रॉग आहेत. है की नाही? फ्रॉग्स. लिहू का मी फ्रॉग्स? एक मिनिट बाळांनो चित्र व्यवस्थित बघा. फ्रॉग 3 आहेत बाळांनो. किती आहेत फ्रॉग? 3 आहेत. मग 2 काय आहेत रे बाळांनो? Duck. डक का डक्स? Ducks. व्हेरी गुड. एक वचन आणि एक वचन आहे की नाही? बघा I see 2 ducks. आता I see 3. आत्ता सांगितलं 3 काय दिसत आहेत तुम्हाला? Frog. 3 काय दिसत आहेत? Frog. दिसला का? 1 2 3. 3 फ्रॉग्स. इथं आहे का फ्रॉग शब्द? आहे. I see 3 frogs. बघा I see 3 frogs आणि I see 1 काय राहिलं? ट्री. I see 1 Tree. भावना वाक्य एकदम माझ्यासोबत वाचताय.
I see 4 fish. I see 2 ducks. I see 3 frogs. I see 1 tree. आता तुम्हाला इथं मी म्हणाल की फिश तर 4 आहेत, पण आपण फिशच का म्हटलं, फिशेस का म्हटलं नाही, हे सुद्धा शेवटी मी डिटेलमध्ये सांगणार आहेत, कारण इथं एक्झरसाईज तो सांगितलेलाच आहे, तुम्हाला मला सांगायचाच आहे तो. आता पुढे बघा, इथं मी सांगितलं होतं, आता तुम्हाला वाक्य काय सांगायचं आहे, आय सीचं वाक्य सांगायचं आहे, फक्त टोकन म्हणायचे आणि कुठल्या कलरचं टोकन आहे ते सांगायचे. ठीक आहे. आता हे टोकन ऑरेंज कलरचे टोकन कोण मोजतंय, हा चल मोजूया. आणि वाक्य काय सांगायचं, आय सी किती टोकन दिसत आहेत ते टोकन्स म्हणायचं. हां मोज. 1 2 3 4 5 6 7 8. हां I see हां आय सी 7 आहे का 8 आहे. 8. हां आय सी I see 8 और ओके. ऑरेंज टोकन्स म्हटलं तरी चालते, टोकन म्हटलं तरी चालते, टोकन्स. हां चला या पुढं. शर्यू चल मोज. कलर कोणता आहे सांगा मला. हां मोज. 1 2 3 4 5 6 7. हां आय सी I see 7 टोकन्स. व्हेरी गुड. चला ये गो वी. हां green. ग्रीन. ओके चल. हां 1 2 3 4 5 6. हां आय सी 6 tokens. व्हेरी गुड. चला या शौर्य मोजा. 1 अरे रेड राहिले, रेड मोज. हां Red. हां 1 2 3 4 5. हां वाक्य सांगा. I see 4 tokens. व्हेरी गुड. चल ग सानू मोज हे. हां 1 2. अरे 4 नाही 5 होते ना. ये इकडे पुन्हा ये. किती टोकन पुन्हा मोज. हां 1 1 2 3 4 5. हां वाक्य सांग आता. I see 5 tokens. व्हेरी गुड. चला सानू ये. 1 2 3 4. हां I see 4 टोकन्स. tokens. राजवीर तू एकटाच राहिला ना, तर तिथं आम्ही बॉटल मांडले तुझ्यासाठी. मोज आणि आम्हाला सांग, इथूनच सांग. आय सी किती आधी बॉटल मोज. हां मोठ्याने मोज ना. हां किती मग वाक्य सांग आम्हाला. 4 bottles. ओके. आता बाळांनो सगळ्यांना आणखी एक सांगते. हां आपल्या वर्गात बेंच आहेत बरोबर आहे, मोज आहेत बेंच. हां 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आय सी 10 बेंचेस. बेंचेस आय सी 10. benches. मुलांना असं 1 आणि मेनी हे या पद्धतीनं मुलांना समजावून सांगायचं आहे. इथं आम्ही उदाहरणासाठी काही वस्तू ठेवल्याच होत्या. आता लास्ट स्वाध्याय राहिलेला आहे. क्वेश्चन बघूयात. लुक ॲट द टॉईज ॲज केप्ट इन दिस ऑर्डर. ही ज्या पद्धतीने खेळणी ठेवलेली आहेत ती पहा आणि खाली प्रश्नांची उत्तरं द्या. काउंट ऑल द टॉईज फ्रॉम लेफ्ट टू राईट. इथं बघा 2 गोष्टी त्यांना शिकवल्या. लेफ्ट राईट ही संकल्पना देखील मुलांना समजावून सांगितलेली आहे आणि टॉईज देखील मोजायला सांगितलेले आहेत. बघा लेफ्ट टू राईट म्हणजे डावीकडून उजवीकडे. आता माझी डावी बाजू इकडे, उजवी बाजू माझी इकडे, मग माझ्याच डाव्या बाजूनी मोजूयात आपण. ठीक आहे चला. 1 2 3 4 5 6 7 किती आले 7. टॉईज किती आहेत लेफ्ट टू राईट 7. हाऊ मेनी टेडी बिअर्स आर देअर इन अबाव पिक्चर. पिक्चरमध्ये टेडी बिअर्स किती आहेत 1 2 3 4. किती आहेत 4. हाऊ मेनी कार्स आर देअर. कार किती आहेत रे 1 2 3. अशा प्रकारे हा संपूर्ण स्वाध्याय आहे. मला व्हिडिओ थोडक्यात करायचा होता. आता ऑलरेडी 20 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे, पण हे फॉर द टीचर जास्ती खोलात न जाता थोडक्यात मी नक्की सांगते. इथं फॉर द टीचर काय सांगितलं बघा. एक्सप्लेन टू द चिल्ड्रन दॅट वी जनरली ॲड यस ऑर इयस टू मेक इट मोर दॅन 1. म्हणजे एकाचं अनेक वचन करताना शेवटी यस किंवा इयस लावतात. यस कधी लावतात जेव्हा असे सर्वसाधारण शब्द असतात, बॉल ॲपल कॅप डॉग, यावेळेस शेवटी यस लावतात. पण इयस कधी लावतात त्याच्यासाठी बघा मी इयत्ता 2री व इयत्ता 4थीचं अभिरूपचं पुस्तक इथं घेतलेलं आहे. आपल्याला खरंच जास्ती खोलात नाही जायचं आहे, परंतु मुलांना ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षातही आल्या पाहिजेत. बघा शेवटी यस प्रत्यय आलेल्या सोपे शब्द इथे आहेत. बुक बुक्स, कॅट कॅट्स, हर्ट हर्ट्स, बॉल बॉल्स. पण इयस प्रत्यय कधी लागतो ह्या शब्दाच्या शेवटी काय काय आले बघा. बघा रे बाळांनो हा क्लास शब्द आहे. क्लासच्या शेवटी यस लावायच्या ऐवजी त्यांनी काय लावले रे इयस लावले. मग इयस. परत वॉच, वॉचच्या शेवटी पण काय लावले वॉचेस, इयस लावले.
वरती सगळीकडे यस लावले, इथं मात्र काय लावलंय इयस इयस इयस. मग याचा नियम काय आहे बाळांनो? नियम म्हणण्यापेक्षा ज्या शब्दांच्या शेवटी डबल यस, यस एच, सी एच, एक्स, यस एच, ओ ओ असं येतं तेव्हा त्या शब्दाच्या शेवटी काय लागतं? अनेक वचन करताना इयस लागतं. काय लागतं? Yes. आलं लक्षात? आता पुढे बघा, आणखी त्यांनी काय सांगितले? मोटिवेट द चिल्ड्रन टू फाइंड एक्सेप्शन्स. फॉर एक्झाम्पल लिव्ह, लिव्ज, फूट, फीट, फिश, फिश, शीप, शीप. म्हणजे मुलांना असे अपवादात्मक एकवचन आणि एकवचन शोधायला हवा ज्याच्या शेवटी यस किंवा इयस लागत नाहीत. आता ते कोणकोणते आहेत ते देखील आता आपण इथे पाहूयात. आता इथे बघा बाळांनो, इथं सिटी शब्द आहे आणि त्याचं एकवचन सिटी आणि एकवचन सिटीज झाले. शेवटी काय लागले? आय ई एस. स्कायचं देखील काय लागले? शेवटी आय ई एस. इथं देखील आय ई एस. मग आय ई एस कधी लावतात? नीट बघा. ह्या शब्दाच्या शेवटी काय रे? वाय. ह्या शब्दाच्या शेवटी वाय. ह्या शब्दाच्या शेवटी वाय. ह्या शब्दाच्या शेवटी वाय. मग जेव्हा ज्या शब्दाच्या शेवटी वाय येतं आणि त्याचं मेनी करायचं असतं अनेक वचन, तेव्हा ते वाय घालून टाकायचं, पळून लावायचं आणि त्याच्या जागी काय घ्यायचं? आय ई एस लावायचं आणि उच्चार करायचा. म्हणा सिटी सिटीज, City, cities. आर्मी आर्मीज, Army, armies. स्काय स्काईज, Sky, skies. बेबी बेबीज. Baby, babies. बरोबर आहे. आता इथे देखील बघा शेवटी व्ही ई एस लावले. आता वाईफ व्ह्यूज, लाईफ लिव्ज, नाईफ नाईव्ज, लिफ लिव्ज. आता सानूने दाखवले होते, हे लिफ दाखवले होते म्हणून मी तिला सांगितलं होतं की लिफला शेवटी लिव्ज येतं. मग लिव्ज कधी वापरतात बघा? व्ही ई एस कधी वापरतात? ज्या शब्दांच्या शेवटी एफ ई किंवा एफ आलेलं असतं तेव्हा ते एफ एफ काढून व्ही ई एस लावतात. असं का रे बाळांनो? आता तुम्ही वाईफ आहे, वाईफ्स म्हणा बरं, लिप्स म्हणा. तोंडाला उच्चार कसा जातो? जड जातो, अवघड जाते की नाही? म्हणा बरं वाईफ वाईफ्स म्हणा बरं. Wives. जीभ जड येते की नाही? लिप्स म्हणा बरं. Lips. हे कसं वाटतंय? जीभ जरा जड येते. पण आता आपण असं म्हणूयात वाईफ व्ह्यूज म्हणा. Wife, lives. सोपं गेलं का म्हणायला? लिफ लिव्ज म्हणा बरं. Lives. जिभेला अगदी मऊ पण आला की नाही? बोलायला पण सोपं गेलं. मग आपल्याला बोलण्यात सहजपणा यावा त्याच्यासाठी व्याकरणाचे हे नियम बनवलेले आहेत. खरं तुम्हाला ह्याची गरज नाही, परंतु आणायचे धड्यात आले तर तेही घेऊन टाकूयात. आता इथं अंतर्गत स्वरात बदल करून आलेले. इथं काय दाखवले बघा? फूट, फीट, गुस, गीज, टूथ, टीथ. जेव्हा एक पाय असतो तेव्हा आपण काय म्हणतो? फूट म्हणतो. पण दोन्ही पाय असल्यावर काय म्हणतो? फीट. जेव्हा एक दात दाखवतो तेव्हा टूथ म्हणतो, टूथ. सगळे दात दाखवताना टीथ म्हणतो. मग असं का करायचं रे बाळांनो? बघा इथं देखील त्याच पद्धतीने आहे. शब्द बोलायला जड येतात किंवा हा जो स्वरांचा नियम आहे, इथं जेव्हा डबल ओ येतो तेव्हा डबल ई वापरायचं. बघा इथं पण डबल ओ आलं आहे, त्याच्या जागी डबल ई वापरलेलं आहे. त्यानंतर मॅन, इथं जेव्हा ए येतं, ए हा स्वर येतो तेव्हा ई वापरायचं. हे फार अवघड आहे, तुम्हाला तिसरी चौथीत गेल्यावर ठीक आहे समजेलच. आत्ता अवघडात जाऊ नका. फक्त आत्ता इथे अपेक्षित काय सांगितले की तुम्हाला असे शब्द शोधायला लावले जे अपवादात्मक आहेत. लाईक फूट, फीट, फिश, फिश, लिफ, लिव्ज. असे शब्द तुम्हाला शोधायला लावलेले आहेत. ते सर्व शब्द आपल्याला इयत्ता चौथीच्या अभिरूपच्या पुस्तकात सापडलेले आहेत. आणि शेवटचं सांगितलेलं आहे गिव्ह क्लिअर इन्स्ट्रक्शन रिलेटेड टू मॅथमॅटिकल ऑपरेशन्स. म्हणजे इथं वन आणि मेनी जे सांगणं अपेक्षित होतं मुलांना ते आपण सांगितलेलं आहे. सोबतच इथं अंकांची ओळख देखील झालेली आहे. 1 to 10 अंकांची ओळख झालेली आहे. हे सर्व मुलांना इथं सांगणं अपेक्षित होतं. व्हिडिओ फार थोडक्यात करायचा होता तरी 23-24 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. तरीही मुलांना जेवढा जास्तीत जास्त सोपा स्वाध्याय करून सांगता येईल मी सांगितलेला आहे. एक्स्ट्रा माहिती देखील दिलेली आहे. तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. आता त्याच नंबर सॉन्गमधलाच हा स्वाध्याय राहिला होता, परंतु मोठा व्हिडिओ झाल्यामुळे हा व्हिडिओ घेऊयात आपण पुढील भागामध्ये. याचा तिसरा भाग करूयात. बाळांनो, तुम्हाला वन आणि मेनी कळलं का? वन म्हणजे एक, वन म्हणजे आणि मेनी म्हणजे एक जास्त, एकापेक्षा जास्त. वन असल्यावर आपण बॉल म्हणतो आणि जास्ती असल्यावर शेवटी काय लावतो? यस लावतो. एवढं समजलं. आणि 1 to 10 नंबर जमले का सगळ्यांना? एकदा म्हणा. हां, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. व्हेरी गुड. छानपैकी ह्या स्वाध्यायाचा सराव करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.